आज आपण जगातील सगळ्यात सोपा साखरेचा आणि मैद्याचा वापर न करता चवीला खूपच छान लागणारा सुपर स्पॉन्जी केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। रेसिपी म्हणाल तर नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। हा केक आपण पातेल्यामध्ये बेक करणार आहे। यासाठी सगळ्यात आधी एक जाड बुडाचं पातेलं किंवा कढई गॅसवरती प्रीहीट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। पातेल्याऐवजी कढईचा वापर केला तरीही चालेल। आता आपण केक बनवायला सुरुवात करूयात। एक बाउल किंवा एक मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला गूळ घालून घ्यायचं आहे। इथे केकसाठी वापरलेलं सगळं साहित्य मी मापून घेतलेलं आहे, याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। आता यामध्ये कमी आंबट असलेलं दही घालून घ्यायचं आहे। जेवढं दही घेतलंय तेवढंच आपल्याला खायचं तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हा गूळ आपल्याला या तेलामध्ये आणि दह्यामध्ये एकजीव होईपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे, जोपर्यंत संपूर्ण गूळ यामध्ये एकजीव होत नाही तोपर्यंत। आता यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे। दूध घातल्यानंतर आपल्याला साधारण मिनिटभर एकसारखं ढवळत राहायचं आहे, म्हणजे मिश्रणामध्ये जर गुळाचे काही कण शिल्लक राहिले असतील ते हे विरघळून जायला मदत होईल। आता 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय, ते आपण यामध्ये घालून घेऊयात। गव्हाच्या पिठाऐवजी मैदा वापरला तरीही चालेल किंवा थोडा मैदा आणि थोडं गव्हाचं पीठ घातलं तरीही चालेल। आता यामध्ये 1 TSP म्हणजेच अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे। 1 छोटा चमचा खायचा सोडा घालायचा आहे आणि 2 चमचे मिल्क पावडर घालून घ्यायची आहे। मिल्क पावडर घातल्यामुळे या केकला चव खूप छान लागते। आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं एकजीव करून घेऊयात। आपल्याला एका दिशेने एकसारखं फेटत राहायचं आहे, जोपर्यंत हे मिश्रण एकसारखं स्मूथ असं तयार होत नाही तोपर्यंत। मिश्रण थोडं घट्टसर वाटतंय, यासाठी यामध्ये अजून थोडंसं दूध आपल्याला घालावं लागेल। सुरुवातीला 2 चमचे दूध मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। गरज वाटली तर अजून आपण थोडं दूध यामध्ये घालून आपल्याला अगदी स्मूथ असं हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे। अजून 1 चमचा मी दुधाचा वापर केलेला आहे। आता हे एकसारखं आपण एका दिशेने फेटून घेऊयात। जसजसं तुम्ही फेटत जाल तसतसं हे मिश्रण अतिशय फ्लफी दिसायला सुरुवात होते, अशा पद्धतीने। आता यामध्ये थोड्या प्रमाणात व्हॅनिला एसेन्स घालून घेऊयात। याऐवजी तुम्ही वेलची पूड वापरली तरीही चालेल, त्यानेही या केकची चव खूप छान लागते। आता हे आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात। सर्वात शेवटी यामध्ये थोड्या प्रमाणात टूटी फ्रुटी घालून घ्यायचे किंवा जे तुम्हाला ड्रायफ्रुट्स यामध्ये घालायला आवडतील ते तुम्ही यामध्ये घालून घ्या आणि एकसारखे मिक्स करून घ्या। आता इथे आपलं केकचं बॅटर तयार झालेलं आहे। हा केक मी कुकरच्या डब्यामध्ये बेक करून घेणार आहे। यासाठी कुकरचा डबा घेतलेला आहे। याला थोडंसं तेलाने आपण ग्रीस करून घेऊयात। तेल लावल्यानंतर यामध्ये आपण थोड्या प्रमाणात मैदा वरून लावून घ्यायचा। यानं काय होतं, केक अजिबात डब्याला चिकटला जात नाही, अगदी झटपट हा केक डब्यातून वेगळा व्हायला मदत होते। याऐवजी तुम्ही बटर पेपर वापरला तरीही चालेल। आता तयार केलेलं केकचं बॅटर आहे ते आपण केकच्या डब्यामध्ये घालून घेऊयात। तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अशा पद्धतीने असायला हवी। आता वरून थोड्या प्रमाणात टूटी फ्रुटी किंवा ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे। एकसारखं 2 वेळा टॅप करून घ्यायचं आणि जे पातेलं गॅसवरती प्रीहीट करायला ठेवले त्यामध्ये आपण हा डबा ठेवून द्यायचा। डबा ठेवण्याआधी त्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि त्यावरती हा डबा ठेवायचा, झाकण ठेवायचे आणि सुरुवातीचे 5 ते 7 मिनिट गॅस मोठा ठेवून आणि राहिलेले मिनिट म्हणजेच टोटल 45 मिनिट आपल्याला हा केक गॅस लहान करून शिजवून घ्यायचा आहे। 45 मिनिटांनंतर झाकण उघडून पाहायचं केक शिजलाय का, तो पाहण्यासाठी टूथपिन किंवा सुरी घ्यायची आणि केकच्या मधोमध अशा पद्धतीने प्रेस करून पाहायचं। जर टूथपिनला किंवा सुरीला केक चिटकत नसेल तर समजायचं केक आतून छान असा बेक झालेला आहे। गॅस बंद करायचा आणि शिजवलेला केकचा डबा आहे तो बाजूला काढून घ्यायचा आणि पूर्णपणे थंड होण्याची वाट पाहायची। थंड झाल्यानंतर सुरीने याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या। छान अशा या कडा वेगळ्या होतात। आता ताटामध्ये आपण हा केक काढून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता अगदी इझिली असा हा केक डब्यातून वेगळा झालेला आहे। सुपर स्पॉन्जी आणि अगदी झटपट पौष्टिक गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा हा केक तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता खूपच जाळीदार असा हा केक आहे। आज आपण साखरेचा आणि मैद्याचा वापर न करता पौष्टिक असा गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून केक बनवलेला आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा। व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद।